हे जरी नाही काल मग दुसरा येईल. दुसरा येणार आहे कोण येणार आहे? महिला मंडळ जवाई दोन आले. दुसरा येणार आहे कोण कोण? सरती शेवटी काड बांधून नेल सरती शेवटी जाण्याच्या अगोदर सावधवान देवाचं चिंतन करा. प्रत्येकाला चिंता आहे पण निश्चितच पर्याय एकच आहे, चिंतन आहे. आणि तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्हाला सुद्धा आतापर्यंत चिंता होती पण असा देवाचा गुण आम्हाला आवडला. तो गुण कोणता आहे की भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याचा अपंगाच्या पहिले जर ना तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्हाला सुद्धा चिंता होती. आणि खरं सांगू तुम्हाला आपल्याला चिंता आहे बारकर असं नाही, साधूला सुद्धा चिंता असते. पण आपली चिंता वेगळी आहे, साधूची चिंता वेगळी आहे. आपली चिंता वेगळी, साधूची चिंता वेगळी. म्हणजे साधूला देव भेटीची चिंता आहे आणि आपल्याला धन भेटीची चिंता आहे. बर का? आपली चिंता धन भेटीची, वाढावे संतान गृही व्हावे धनदान. पहिला हप्ता ते पडी की आपण नाकोय पडी चिंता आहे. आणि साधूची चिंता आहे कोणती सांगू तुम्हाला? काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. रडतायत महाराज साधू, साधू रडतायत. साधू बनणं सोपं नाही. कधी तुम्हाला एखादा माणूस रडताना पाहिला तुम्ही? धनासाठी रडणारे भरपूर आहेत, देवासाठी रडणारे कमी आहेत. साधू रडतायत. तुकोबाराय म्हणताय देवा संसाराची राख रांगोळी केलेली आहे, जाणून संसार बैसलो अंगणी. आणि देवा जर तुमचं भजन तुमचं चिंतन करत आहोत आणि जर तुम्ही आम्हाला भेट दिली नाही अरे मग काय देवना संसार तुका धोईकडे चोर. रडतायत तुकोबाराय. जो भेटेल त्याला विचारतात पुसावेची हेची वाटे जे जे भेटे. देव करेल का माझ्यावर कृपा? देव देईल का भेट? प्रत्येक साधूच आहे महाराज. म्हणजे ज्ञानोबाराय रडतायत. ज्ञानोबाराय विचारतायत, कावड्याला विचारतात माझे ज्ञानोबाराय पहिला तो गे गौडणी रडतायत. गौडणी विचारतायत जो भेटेल त्याला सांगा माझा कृष्ण पाहिलाय. सांगा की कुणी सांगा. गौडणी म्हणतात वारकर जो भेटेल त्याला विचारताय सांगा सांगा कृष्ण देखील याला देव भेटीची चिंता म्हणतायत. आणि आपली चिंता कोणती सांगू? वाढावे संतान. आपण रोज मंदिरात जातोय पण मंदिरात का जातो सांगू का? एक वाक्य आपल्या डोक्यात आहे कोणतं? एक लोटा जल. जोरात बोला, घाबरू नका. सारी समस्या का ज्या दिवशी सारी समस्या का हाल शब्द कर झाला ना लोटात फेकी दिशा तुम्ही मानसिकता लोकांची. 8 दिवस तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पण टाका. 9व्या दिवशी जर महादेवानं आपलं काम केलं नाही ना आपण काय करतो सांगू? तांब्या फेकून देतो. महाराज भाऊ तू नाव तांब्या तू राहू दे. चिंता घेऊन जाणारे लोक आहेत देवाजवळ. खरं सांगू नाही का? मी तुमची प्रत्येकाची चिंता सांगतो, तुम्हाला मान्य करावं लागेल बरं का महिला मंडळ. लग्नाच्या वयात आलेल्या तरुण मुली महादेवाच्या पिंडीवर पान टाकायला जातात. खरंच सांगा का जातात? जाऊ घर झोपा. खरंच सांगा परमार्थ म्हणून जातात का? का जातात महिला म्हणून? मान्य करावं लागेल. येणारा पती, येणारा नवरदेव, येणारा वर मला चांगला मिळावा याच्यासाठी. बरोबर ना? लग्नाच्या वयात आलेले तरुण मुलं महादेवाच्या पिंडीवर पान टाकायला जातात. खरंच जातात, परमार्थ म्हणून जातात. नाही मग जशी बेटी तशी. पण देवबा यंदा तरी होऊ दे. नानच्या गावाला बरं का सर एका 42 वर्षाच्या माणसाला तो म्हणे महाराज काही का टाया पटत नाही. त्याला म्हणते एक काम कर महादेवना पिंडीवर पान टाकायचं आहे. घाबरायचा तू. सारंगखेडा जत्रा मागे एवढा तांब्याला येऊन 3 वाजता उठे कोपरे जाय.
45चा झाला म्हणजे महाराज 4 वर्ष होती का अजून मी कथाटा आया नाही. त्याला म्हणतं बायोडाटा पाडीन फेकी ती 5 वर्षासाठी कशाला पट्टा लावून घेतो म्हटला ते अलग निरंजन. चालूच लग्न झालेलं असून सासरी नांदायला येतात महादेवाच्या पिंडीवर पण टाकतात का देवा जशा भेटणार तशा निमन राहू दे. कोण महादेव चालूच लग्न झालेले पोरं महादेवाच्या पिंडीवर पण टाकतात देवा नवीन संसारी सोडीत चालू दे. म्हातारा म्हातारी महादेवाच्या पिंडीवर पण टाकतात देवा उर्वरित आयुष्य चांगलं जाऊ दे. याचा अर्थ असा आहे आपण रोज मंदिरात जातोय चिंतनाच्या पलीकडे चिंता दर्शवतोय. चिंता केली की दुःखही महाराज शब्द ऐका थोडं राहिलं मला कीर्तन वारकर. चिंता केली की चिंतन घडत नाही आणि ज्याने चिंतन केलं ना त्याला चिंता शिल्लक राहत नाही. वरती बोट करा बरं इथं बसल्यापैकी महाराज कोणाला चिंता नाही त्यांनी वरती बोट करा करा ऐकू. जरी इथं बसल्यापैकी एखाद्याचं नाव चिंतामण असेल तरी सुद्धा त्याला चिंता नाही असं जगाच्या पाठीवर कोण आहे. हा अरे लहानाला चिंता आहे मोठ्याला चिंता आहे गरीबाला चिंता आहे श्रीमंताला चिंता आहे पुरुषाला चिंता आहे महिलेला चिंता आहे. ज्याचं झालं त्याला चिंता ज्याचं झालं नाही त्याला डबल चिंता. महिला मंडळ तुम्हाला जास्त चिंता आहे कोणती सकाळी ते भाकरी टोकायच्यात पण वा शेत सोपं कराल खिचडी. खिचडी म्हणजे सोपा पदार्थ सर बरं का. आपल्या हिंदू धर्मातला सर्वात सोपा पदार्थ म्हणजे खिचडी. खिचडीला टेन्शन लेवान काम नाही. महिला मंडळ खरं सांगा हरिपाठाला उशीर झाला डोकं दुखतोय तुमचं कीर्तनाला लवकर जायचं तुम्ही काय करतात खिचडी. खिचडी म्हणजे सोपं मार कुकर मा गंजा मार देव कुकर गॅसवर टी देव शिरायला दाखल बजाव पिंट्यान बाप शिट्ट्या मोजाल तयार. बरं वाढायला काही टेन्शन आहे का वाढायला असं काही द्रोण वगैरे घ्यायचं काम नाही. एवढा मोठा तात लिहिला तात मा गंजा मारा. बरं खाणाऱ्याला काही टेन्शन नाही खाणाऱ्याला सगळे चुरा करायचं काम नाही चमची घ्यायचं काम नाही. जेसीपीना पावडा काढा उकल गोया इनकमिंग चालू अडकून पण चिंता आहे महाराज प्रत्येकाला. चिंता नाही असं जगाच्या पाठीवर माणूस नाही. गरीबाला चिंता आहे अरे ज्याच्याकडे खायला नाही त्याला चिंता आहे. ज्याच्याकडे भरपूर खायला त्याला बी चिंता आहे. ज्याच्याकडे खायला नाही त्याला चिंता आहे काय खाऊ. ज्याच्याकडे भरपूर खायला त्याला बी चिंता आहे काय काय खाऊ. ज्याच्याकडे साखर नाही त्याला चिंता आहे. ज्याच्याकडे अख्खा साखर कारखाना त्याला बी चिंता आहे. साखर तर की शुगर वाढवस सर. सकाळी सकाळी गरीब मनुष्य धावतो अन्न मिळवण्यासाठी. शेतकरी असतो बिचारा काहीतरी हात्या हातात घेतलो शेतात धावत धावत जातो. गरीब मनुष्य धावतो सकाळी सकाळी अन्न मिळवण्यासाठी. आणि आम्ही कीर्तनाला संध्याकाळी निघालो का आम्हाला बरेच श्रीमंत लोक संध्याकाळी धावताना दिसतात अन्न जिरवण्यासाठी. एवढी मोठी डेअरी हातमा कुत्रा आकुडचड्डी कुत्रा तो तंगाडाच का कुत्रा त्याला तंगाडात ते समजत. चिंता आहे महाराज. माझी शब्द नाही सुभाषितकार पार कोण म्हणतात जगाच्या पाठीवर 2 शब्द सारखे एक आहे चिंता आणि एक आहे चिता. शब्द सारखे तफावत फक्त अनुस्वाराचा आहे. शब्द किती गोडीत बघा काय म्हणतात ऐका. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषता सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिंता. सजीव माणसाला जाळते तिला काय म्हणतात चिंता. निर्जीव माणसाला जाळते ती काय चिंता. कोणाला नाही बरं चिंता. मी काय सांगतो चिंता केली की दुःख आहे. आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येण्याचं कारण फक्त चिंता आहे सर. एका 90 वर्षाच्या आजीबाईने डोक्याला हात लावला टेन्शन मध्ये होती चिंताग्रस्त होती. नातू धावत धावत आली आजी चेहऱ्यावर काळजी वाटते चिंताग्रस्त काही दुःखही दूर करतो मला सांग. आजी रडायला लागली म्हणे भाऊ आजीपर्यंत काही इथली चिंता नाही होती पण आते माले भलती चिंता आहे म्हणे. आजी कशाची चिंता आहे. चिंता नको करू आजी माळ जप चिंतन कर. आजी म्हणे भाऊ येडा बन नका दरवर्षीले पाणी पडीने आता कोयबे पाणी पडस. घरात खाणारे जास्त कमवणारा तुझा बाप एकटा आहे. लोक वाढतील आपल्या घरात कसं होईल. काय आजी म्हटलं एवढा दुष्काळ नाहीये कशा एवढा काही दुष्काळ झाला. आजी म्हणे भाऊ येडा बन नका. यंदा काही लोकांचा कापूस कसा झाला. म्हातारी म्हणे ज्यांनी कपाशी ट्रॅक्टरनं टाली माये त्यांनी गाडामा यावायला लागले. ज्यांनी गाडा माये त्यांनी झोलामा यावायला लागली. ज्यांनी झोला माये त्यांनी घासोडा यावायला लागली. आणि ज्यांनी घासोडा माये त्यांनी उसाची भरीन दिली ती कोणले लेवा देवा म्हणे. एवढा दुष्काळ. अरे आजी तुला काय करायचं तू चिंतन कर चिंता करू नको. आजी ऐकायला तयार नाही. वेळा झाला लोक वाढतील आपल्या घरात कसं होईल आपलं. पोरगा म्हणे आजी गुचुबर लोक वाढवत नाही आपला घर जिथला तिथला राहतील. आजी बी ऐकायला तयार नाही पोऱ्या बी ऐकायला तयार नाही. नातू म्हणे आजी लोक मोजून दाखवतो किती लोक राहतील आपल्या घरात. पाय मम्मी पप्पा दीदी तू मी किती लोक झाले 5 लोक वाढणार नाही. आजी चिंता करू नको. आजी म्हणे भाऊ येडा बन नका तू न लगीन होई कितला होती
काही मोद राहणार तुम्ही झोपा. किती होतील 6. पोरगा म्हणे आजी बरोबर माझं लग्न होईल 6 होतील. पण आजी तवच्या दिदी लगीन करी निघजाई कितला राहतील. दल्ली बी सोपी नाही. दल्ली म्हणे भाऊ येडा बन नका तुला पोऱ्या सोऱ्या वय कितला होतील. पण पोरगा बी कोरोनामा पास होईल टाकली डुकली. पोरगा म्हणे आजी मला पोरगा होईल 6 होतील. पण आजी तवच्या तुपडीच अशी 5 ना 5च राहतील. चिंता केली की दुःख आहे. पण सर पहिला दिवस आहे नामचिंतनाचं महत्व मला सांगायचं आहे. आजपर्यंत असा एकही डॉक्टर नाही की त्याने चिंतेवर औषध खाल्लं नाही. पण चिंतेचं औषध आमच्या संत सांगतात. किती गोड शब्द म्हणतात ना काय आवडीने बावे हरिनाम जैसे आवडीने बावे आवडीने बावे आवडीने बावे आवडीने बावे हरिनाम जैसे आवडीने बावे आवडीने बावे आवडीने बावे हरिनाम जैसी तुझी चिंता माझी धर्मा आहे बोला आवडीने बावे हरिनाम जैसी तुझी चिंता माझी धर्मा आहे आवडीने बावे हरिनाम जैसी तुझी चिंता माझी धर्मा आहे आवडीने बावे हरिनाम जैसी तुझी चिंता माझी धर्मा आहे आवडीने बावे हरिनाम जैसी तुझी चिंता माझी धर्मा आहे हरी मुखी गाता हरवाली गाता हरवाली चिंता हरी मुखी गाता हरी मुखी गाता निम्मा महाराजांना जमतं बरं चालू वाजवायला. हा चाल आली असेल तुमच्या लक्षात तरुण म्हणून कोणती चाल होती. हा वा 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 बनाएंगे मंदिर. 1 मिनिट विषयांतर होईल थोडस तरुण मंडळी आहेत. हे जुन्या चाली बरं का सर. जुन्या चाली फार गोड होत्या. जुने गाणे जुने भजन आताच ऐकू वाटत नाही. आता कोणता बबल्या कोणती गली कोणता फुगा की सापडणार नाही तो बबल्या मटर कटाकली त्याला. आता नाही ऐकू वाटत बरं का. पूर्वीचं किती गोड होतं. पूर्वीचा शिकवणारा शिक्षक सुद्धा चांगला होता. पूर्वीचा शिक्षक कसा असायचा सर. धोतर असायचं काळा कोट असायचा डोक्यावर काळी टोपी असायची दिसायला सुद्धा काळा ढग असायचा. कारण तेव्हा काही फेरम लावली नाही. पण वरून काळा दिसणारा शिक्षकातून फार गोरा होता. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला कधी पुस्तक उघडत नव्हता शिक्षक. फड्यावर गोदावरी नाव टाकलं की गोदावरी कविता शिकवायचा. श्रावण बाळ नाव टाकलं की श्रावण बाळ कविता शिकवायचा. किती गोड म्हणायचा बघा. शराला तो दारून आला काळ विवडला श्रावण बाळ. श्रावण बाळ नाव टाकलं की श्रावण बाळ कविता शिकवायचा. महाराज पैसा नाव टाकलं की पैसा कविता शिकवायचा. जन जन की सुनो जनका दुनिया ये काला बाजार पैसा बोल मैं बाप. भारत नाव टाकलं की भारत कविता शिकवायचा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा भारत नाव टाकली भारत कविता शिकवायचा. धर्म नाव टाकलं की धर्म कविता शिकवायचा. वारक खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही का हे आताच पूर्वीचं कसं होतं. जगाला धर्म नाव टाकलं की धर्म कविता आहे. माय बाप माणूस नाव टाकलं की माणूस कविता शिकवायचा. किती गोड बघा. घर बांधतो तो माणूस नाही. शेती करतो तो माणूस नाही. माणूस शब्दाची व्याख्या आहे. किती गोड सांगायचा बघा. ऐका किसी के काम जो आए उसी इंसान कहते हैं. पराया गर्द जो बनाए उसी इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है कई धोखा कई ठोकर. कोई जीता है हंस कर कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते
पराया दर्द जो बनाए उसे इंसान कहते मैं बाबा. फळ्यावर माणूस नाव टाकलं की माणूस कविता, आई नाव टाकली की आई कविता. पाठ तुमचं सर्वांचं. आई माझी मायेचा सागर दिलाची जीवनाला. वेळ कमी आपल्याकडे आहेत माझ्याकडे असे 5-50 बरं का. कीर्तन राहून जाईल. आपण कुठून बाहेर गेलो होतो आपण की असं म्हटलं पाहिजे, असं ऐकलं पाहिजे बरं का. नाही तर महिलांवर तुमच्या चरणावर माझा माथा आहे. तुमच्याकडे देवाने एक बुद्धी अशी दिली, तुम्ही सहज गाणं तयार करू शकता, पण ते चांगलं करा, देवासाठी करा पण चांगलं बरं का सर. शहादा तालुक्यात कीर्तनाला चाललो होतो नवरात्रमध्ये. डोंगरगावच्या पुढे एक गाव आहे, ते गावाच्या आत प्रवेश केला. मातेची स्थापना केली होती आणि मातेजवळ एका माय माऊलीने माईक हातामध्ये घेतला आणि ती गाणं म्हणत होती. गाणं शब्द भजन नाही म्हणत मी त्याला, देवीसाठी म्हणत होती. तिचे शब्द ऐकले मी त्या बाईचे. पुढे गेलेली गाडी मागे फिरवली. काय म्हणते देवीसाठी बघा. तिरा पिटोपी वाकड्या बांधावरी देवीसाठी. तिरा पिटोपी वाकड्या बांधावरी देवीची नजर शिंगाड्या बांगड्यावरी म्हणतो. हो म्हणा बाबा आधी नका नका माई बाप असं नका बरं का. महिला मंडळ सर ती लाडकी बहीण योजना आली, त्याच्यावर एका बाईने गाणं तयार केलं. ते गाणं मी मोबाईलला ऐकलं. काही शार्प बुद्धी दिली देवाने यांना. ते गाणं मोबाईलला ऐकलं. भेटणी बिचारी मारा टाकली होती तिने आधी. काय शब्द आहेत काय म्हणते बघा ती मोबाईलला. मी स्वतः 1 मिनिट हसलो महाराज. मोदीना राजमा मस्त जाऊ बँक मस्त जाऊ बँक सही करू वटमा सही करू वटमा नोटा लिहू हात मागतो म्हणा पण मोदीना राजमा. असं नका बरं. पूर्वीचं फार गोड होतं. विषयांतर होईल, वेळ कमी आपल्या. कुठून बाहेर गेलो होतो आपण. आवडीने बावे हरिनाम घे आवडीने बावे. मायबा तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण तुझी चिंता त्याशी कधी आहे सांगू. अगोदर आवडीने भावे. अगोदर तुम्हाला त्या देवाचं चिंतन, त्याचा परिणाम देव निश्चिंत करतो. आम्ही असो निश्चिंतने. तुकोबाराय उत्तरार्धात फार गोड म्हणतात. एका गुणे तुमची ऐका. देवाकडे गुण बी आणि देवाकडे रूपही. मनुष्य हे शरीर 2 गोष्टीने पूर्ण होतं वारकर. एक म्हणजे रूप आणि एक म्हणजे गुण. काय 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 रूप आणि गुण. पण सर तफावत अशी असते. काही लोकांकडे रूप असतं पण गुण नसतं. काहींकडे गुण असतात पण रूप नसतं. काही 100 मधून बाकी असतात, रूपातही असतात आणि गुणातही असतात. आणि काही बिचारा रूप मावे नाही गुण मावे नाही. आहे की नाही. हा एखादी पोरगी गावात एवढी सुंदर आहे, तिच्यासारखी सुंदर पोरगी नाही. डोळे चांगले, नाक चांगलं, उंची चांगली, शिक्षण चांगलं, कलर चांगला. पोरगी रूपात आहे महिला मंडळ. पण तिला जर खिचडी टाकायला लावली ना, खिचडीचे 3 प्रकार करते. खाली जळगाव, मधमाची खलदनवर तांदूळवाडी. समजो बहीण फक्त रूप माझी गुणमा काही टाया. काही बिचाऱ्या रूपात नसतात. एखादी पोरगी दिसायला बरोबर नाही, कलर बरोबर नाही, उंची बरोबर नाही, डोळे बरोबर नाही, रूपात नाहीये. पण महाराज तिच्यासारखा स्वयंपाक पूर्ण गावात कोणाला जमत नाही. रूपात नाहीये पण कशात आहे, गुणात आहे. काही रूप मावी नाही, काही 100% रूपातही असतात आणि गुणात असतात. रामायणातल्या 4 स्त्रिया सांगतो तुम्हाला वारकर. थोडं राहिलं कीर्तन. रामायणातल्या 4 स्त्रिया. पहिल्या नंबरची स्त्री रूपातही आहे आणि गुणातही आहे. 2 नंबरची स्त्री रूपात आहे पण गुणात नाही आहे. 3 नंबरची स्त्री रूपातही नाही आणि गुणातही नाही. आणि 4 नंबरची स्त्री बिचारी रूपात नाही आहे पण गुणामध्ये आहे. पहिल्या नंबरची स्त्री रूपातही आहे आणि गुणातही आहे. कोण आहे? ऐश्वर्या राय. झोपा. रामायणातली कोणती स्त्री आहे? सीतामैया. बरं का वारकर. रूपातही आहे आणि गुणातही आहे. 2 नंबरची स्त्री रामायणातली रूपात आहे पण गुणात नाही आहे. दिसायला फार सुंदर आहे पण बुद्धी कुई आहे. शूर्पणखा. दिसायला फार सुंदर आहे, रूपात आहे पण गुणात नाही आहे. 3 नंबरची स्त्री रामायणातली रूपातही नाही आणि गुणातही नाही. कोण सांगू? त्राटिका नावाची राक्षसी. रूपातही नाही आहे आणि गुणातही नाही आहे. आणि 4 नंबरची स्त्री बिचारी रूपात नाही आहे, राक्षसी नाही आहे, दिसायला बरोबर नाही आहे पण गुण चांगले आहेत. कोण?
अशोक वाटिकेमध्ये सीतामाईचं रक्षण करणारी त्रिजटा नावाची राक्षसी, रूपाने राक्षसी आहे पण गुण चांगले आहेत. महाराज माझा देव दोघही गोष्टीने परिपूर्ण आहे. किती वर्णन करता येईल देव कसा आहे? एका बरोबर भाषेच्या कवींचं वर्णन आहे. देव कसा आहे किती गोडे बघा. घनश्याम तेरी मुस्कान गायन कर जाती है, घनश्याम तेरी बनसी पागल कर जाती है. या ब्रज भाषेचे शब्द सर का. तुम गोरे होते तो क्या करते मोहन, तुम गोरे होते तो क्या करते मोहन. कसा आहे देव. तुम काले हो कर भी ये दुनिया मर जाती है, घनश्याम तेरी बनसी. देव कसा आहे. देव देवाचा कलर सावरा सावड़ा देखियला आनंदाता, तेरी आनंदाता पुराला. अजून एक शब्द आहे. हो तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने तेने वेदियल मन, तेने वेदियल मन. पाहिला पाहिला वेळ बोलता येईल. देव किती सुंदर आहे. एका ब्रज भाषेच्या कवींचं वर्णन आहे. देव कसा आहे. झरी की पगडी बांधी सुंदरा खोला, कितना सुंदर लागे बिहारी. आणि खरं सांगू का सर बरं, देव किती रूपात आहे. एखादी पोरगी एखादा पोरगाचा सुंदर असेल दिसायला, आपण म्हणतो किती सुंदर बनवलं याला देवाने. मग जर आपण एवढे सुंदर आहे तर आपल्याला बनवणारा नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. किती सुंदर बनवलं ना आपण. म्हणतो ना आपण काय कितना प्यारा तुझे. तुम्ही म्हणा एवढा देव रूपात आहे. म्हणजे देव रूपातही आहे आणि देव गुणात आहे. देवाचा गुण कोणता आहे सांगू. तुम्ही त्याचं चिंतन करा, तो तुम्हाला तारतो. तारल्याशिवाय राहत नाही देव. का. देवाचा सर्वात मोठा गुण आहे कोणता. दुराचारी तरले नाम घेतो प्रेमी म्हणून या. आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही पण आता दिला असं नाही. पुरुष मंडळ सर्वांनी हात वरती करायचे. फक्त पुरुष मंडळ. तुम्ही नका तुमले 50% आरक्षण एसटीवाला शिकत. पुरुष मंडळ आजूचे बाजूचे ओट्यावरचे घाटीवरचे सरळ हात करायचे. सरळ पुरुष मंडळ तरुण मंडळ. तुम्हाला जाणीव करून देऊ का अशी हात कधी वरती करावं लागतं बघा. जाणीव करून देतो. आली कळाला अंदाज तुम्हाला विषयाला. वा सरळ 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 चिंतन करायचं 2 मिनिटं. विडोबार कुमारी एका गुन्हे तुमचिया मायबाप धावत्या वेळामध्ये एक चरणाचा भावार्थ आपण पाहिला. किती चरण पाहिले वारकर. एक चरण. हा बरं का तरुणांनो, काळजी करू नका. उर्वरित 3 चरण जेंगे तोवर लढगे मी पुन्हा येईन. वाक्य दुसरे काही नेऊ नका. जाता जाता एक संदेश. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा मनाने गर्दी बरोबर आहे. मला माहिती आहे वाढणार आहे गर्दी बरं का. काल्यापर्यंत वाढेल याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. संदेश जाता जाता एखादे सर्व तरुण दिसत आहेत मला कीर्तनाला. फार आनंद आहे मला सगळं. आणि तरुण कीर्तनाला राहिले की आम्हाला बरं वाटतं बरं का जितू. आणि किती समन्वय गोडे आपल्या इथला वारला बघा तुम्ही.
नियोजन करणारे सुद्धा भरपूर तरुण आहेत, आमचे वाजवणारे गाणारे सुद्धा तरुण आहेत, हे मागची मंडळी सुद्धा तरुण आहे, साऊंड सिस्टीमवाले सुद्धा तरुण आहेत, शूटिंग करणारे सुद्धा तरुण आहेत, फक्त कीर्तनकार धल्ला आहे म्हणजे जागेत बा तुम्ही. बरं आहे, किती गोडे मला समन्वय आहे. सर्व तरुणांना माझं आव्हान आहे, तरुणांना रोज कीर्तनाला या आणि धर्माचं रक्षण करा. का आजपर्यंत मोबाईलला एकच गाणं होतं, डीजेला एकच गाणं होतं, कोणतं बघा, हे जब तक मंदिर बने ना तेरा चैन ना बैठेंगे. ऐका तरुणांनो, हे गाणं ना बोलायला बरं वाटायचं, ऐकायला बरं वाटायचं, पण गावात दंगल झाली ना, आई म्हणायची भाऊ गरमावे तुला पोलीस धरले जातील, भीती उठी आपल्याला. मग मला धर्माचं रक्षण कोण करत असेल? मी रोज माझ्या कीर्तनाला सांगतो बघा, महाराज एकुलता एक वर्ग असेल, भारत मातेचं जमिनीचं रक्षण करत असेल, किडनी गेलेला बाप त्याच्या डोळ्या समोर येत नाही, कॅन्सर झालेली माय त्याच्या डोळ्या समोर येत नाही, 30-35 वर्षाची स्वतःची पत्नी त्याच्या डोळ्या समोर येत नाही, 4-5 वर्षाचा चिमुकला त्याच्या डोळ्या समोर येत नाही, मायबाप त्या जवानाची परिस्थिती एकच असते, भारत मातेच्या जमिनीसाठी माझा प्राण जरी व्यतीत झाला तर प्राण व्यतीत करायला तयार आहे. काय म्हणतं त्याचं अंतकरण बघा, किती गोड आहे. जिंदा रहने की मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों कुर्सुमा करे, हे जवानी जो खूने जो नहाती अब तुम्हारे वाले वतन साथियों को चले हम पिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे वाले वतन साथियों. काय म्हणते का चालतं करून समजा, हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. असे बरेच वीर जवान भारत मातेच्या जमिनीला मुद्रा करून निघून गेले, त्या जगाचा निरोप घेतला. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. आमच्या जवळ बरकती तुम्ही रोज पोरं रडतात, महाराज आमची भरपूर इच्छा आहे सीमेवर रक्षणासाठी जायची, आम्ही भरपूर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, महाराज भरपूर प्रॅक्टिस करतो, जरी भरतीमध्ये भरले जात नाही. सर्व तरुणांना आव्हाने, घरी बसून सुद्धा धर्माचं रक्षण होऊ शकते. मायबाप जे व्यसन करताना तुम्ही व्यसनाचा त्याग करा. एवढी संख्या आहे तरुणांची संख्या या कीर्तनाला. मायबाप छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी करायची डीजे लावून बँड लावून दारू पिऊन साजरी करण्यापेक्षा कधीतरी छत्रपती राजांच्या पुतळ्यासमोर मुद्रा करा. राजे आजपर्यंत आम्ही जेही व्यसन करत असलो पाहिजे ते व्यसनाच्या तुमच्या चरणावर त्याग करतो. हीच करी शिवजयंती पोरांनो. दाढी नाही वाढवली चालेल, कपाळाला गंध नाही लावला ना तुम्ही चंद्रकोर चालेल. महाराज कोणत्या महाराष्ट्रात जन्माला आलो आपण. महाराज 16व्या वर्षी जर राजांनी व्यसन केलं असतं ना तर आज राजांचं कोणी नाव सुद्धा घेतलं नसतंय मायबाप. पण राजांना अजून किती वर्ष झाले, पण आजही आपण आनंदाने म्हणतो ना काय एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शतकी गोळी विश्वराज निर्माण केले 500च्या नोटावर. आता तर सांगतोय पण माझ्या राजाच्या काळातलं काय होतं. हो हिंद विश्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर, जात पात ना धर्मा पायी लढला माणुसकीवर. आणि म्हणून प्राणपणाने लढले मावळे
भरोसा द्या राजावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सर्व तरुणांना म्हणे व्यसनापासून लांब जा. ज्यांच्या गड्यात पवित्र तुळशीची माळ आहे त्यांनी नसेल त्यांनी धारण करा. आणि जाता जाता एक संदेश, कधी कोणाचं वाईट करू नका, कधी कोणाला बरं शब्द बोलू नका. महाराज जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं चांगलं बोला, जेवढं चांगलं जगता तेवढं चांगलं जगा. आई वडिलांची सेवा करा. लहानपणी त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं. आपली एक नैतिकता की आपणही त्यांना सांभाळावं. किती गोडे कसं सांभाळलं असतं त्यांना सांगू का आपल्याला. चिमण पिलानो खुशी दया करी तुम्हावर माया, काना दादल्या ममतेची दरी तुम्हावर जाया. तो काय मागावी देवा, घर सुखात माझ ठेवा. करी जीवनाचा उद्धार होत सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आणि वेळेचं बंधन आहे. एवढे शेवटचे 10 मिनिटं घरी नेले तरी माझं कर्तव्य सफल आहे. आज पहिला दिवस आहे, थंडीचा गारठा वाढतोय. तुमचा चेहऱ्यावरचा आविर्भाव मला सांगतो की थंडी वाढते. आणि आज जर भेमकाड करत तुम्ही सकाळी बाई यावत नाही. अतिशय सुंदर या वातावरणामध्ये कुठं अकराकडे काटा गेला आपल्याला कळालं नाही. जे चांगलं असेल ते आमच्या गुरुवारांनी दिलेला प्रसाद, जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा बालत्वाचा जो समजून सोडून द्या. जे कीर्तनातलं चांगलं असेल वारकर ते घरी न्या, आणि जे वाईट असेल ते इथं सोडा. म्हणजे अर्थ अशी नाही कीर्तन म्हणा चांगला चपल उपाल लई जावा, तसं करू नका.